नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र पर्सनल अँड लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट अविनाश कदम. मित्रांनो, माझा आजचा विषय आहे आनंदी कसे राहू शकतो किंवा आनंदी खुश राहण्याचे सोपी पद्धत काय आहे. मित्रांनो, माझे एक हितचिंतक, माझे गुरु, मला हमेशा आधार देणारे श्री सुनील आहेर सर हे सुद्धा माझ्या शेजारीच राहतात. मित्रांनो, सर जेव्हा पण मला भेटतात तेव्हा ते माझी भरभरून प्रशंसा करतात, माझ्या कष्टाची, माझ्या कामाची किंवा माझ्याबद्दलची. याच्यामुळे मला एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, एक आनंद निर्माण होतो आणि तो दिवस माझा आनंदात निघून जातो. असे फक्त सर माझ्या बाबतीतच करत नाही आहेत. मी पाहिलं सरांच्या मित्रपरिवार खूप मोठा आहे. सोसायटीमध्ये किंवा त्यांच्या मित्रपरिवारामध्ये, त्यांच्या कॉलेजमध्ये भरपूर लोक त्यांच्या शेजारी, त्यांच्या संगे राहतात आणि ते संगे राहणारे लोकांच्या संगेसुद्धा सर असेच करतात. आयदर त्यांच्याबद्दल, त्यांच्या मुलांच्याबद्दल किंवा त्यांच्या परिवाराबद्दल जे पण त्यांना चांगली गोष्टी माहिती असतील, चांगले विचार माहिती असतील, त्या व्यक्तीबद्दल मनापासून आणि भरभरून त्यांच्यासंग बोलतात, भरभरून हसतात आणि त्या समोरच्याला एकदम मनापासून त्याची स्तुती केल्यामुळे किंवा प्रशंसा केल्यामुळे समोरच्याला खूप आनंद होऊन जातो आणि पॅरलली सरसुद्धा आनंदी राहतातच. मित्रांनो, ही गोष्ट मी बरेच वर्ष बघतोय सरांच्याकडून आणि त्याच्यामुळे मी पाहिलं की सर हमेशा त्यांच्यासंग कोण ना कोण संगे राहतातच. कोण मित्र असतात, त्यांच्या रिलेटिव्ह असतात आणि ते हमेशा बिझी असतात. मित्रांनो, असे नाही की सरांना पर्सनल प्रॉब्लेम नसतील. सरांच्याकडे पण खूप सारे पर्सनल प्रॉब्लेम आहेत, पण त्यांनी ती कधी शोच नाही केली. त्यांच्या हा स्वभावामुळे बरेच लोके खुश राहतात, ते स्वतः खुश राहतात. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की समाजामध्ये खूप नैराश्यता निर्माण झालेली आहे. खूप लोक आर्थिक, शारीरिक, मानसिक याच्यामुळे त्रस्त झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत, डिमोराईज झालेले आहेत आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये ते जे काम करतात, ते जे कष्ट करतात, त्याच्यातलं चांगलं काय, वाईट काय हे सुद्धा लोकांना आता कळायला बंद झालेलं आहे. अशा परिस्थितीत सरांनी सर जसे बोलतात किंवा सर जसे स्तुती करतात, त्याच्यामुळे लोकांना एक वेगळा आनंद निर्माण होतो, त्याच्यातले जगण्याची इच्छा निर्माण होते, काम करण्याचं हुरूप वाढून जातं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. मित्रांनो, सेम असेच मी बरेच वर्ष सरांचं बघून करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच मला त्याच्यातून खूप आनंद झाला. माझ्या शेजारी किंवा माझ्या सभोवताली जे पण माझे कलिग्स आहेत, माझे वकील मित्र आहेत किंवा फ्रेंड सर्कल आहे, सगळ्यांना सरांचा विचार घेऊन किंवा सरांचा आदर्श घेऊन मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी खरंच पाहिलं की खरंच लोक सुखी व्हायला लागले, खरंच लोक आनंदी होतात. आपण काहीतरी त्यासंग बोलतोच ना, मग ते का नाही त्याचं चांगलं बोलावं, का नाही त्याच्या चांगल्या गुणाबद्दल, चांगल्या विचाराबद्दल, चांगल्या गोष्टीबद्दल त्याची प्रशंसा करावी, त्याची स्तुती करावी आणि त्याच्यामुळे जर तो खुश होत असेल, त्याच्यामुळे आनंदी होत असेल तर आपण पण आनंदी होतोयच ना. मित्रांनो, तुम्हाला मी हात जोडून विनंती आहे की हा प्रयोग तुम्हीसुद्धा करून बघा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये, तुमच्या पार्टनरसंगे, तुमच्या घरातल्यांसंगे, आईवडिलांसंगे, भावा-बहिणीसंगे, पत्नीसंगे. कदाचित तुम्हालासुद्धा खूप छान सपोर्ट मिळून जाईल. तुम्ही खुश राहाल आणि ते लोक पण खुश राहतील. मित्रांनो, तुम्ही प्रयोग केल्यानंतर प्लीज मला कमेंटमध्ये मेन्शन करा. मी तुमची वाट पाहतोय. धन्यवाद.